जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। निष्काम सेवाव्रती श्री हनुमान। हनुमंताचं पूर्ण चरित्र जर आपण बघितलं तर हनुमंतांना भक्तिशास्त्रातील एक मोठे आचार्य म्हणून त्यांचा गौरव नारद महर्षींनी केलेला आहे, देवर्षी नारदांनी केलेला आहे। आणि त्याही मध्ये दास्य भक्ती ज्याचा थेट संबंध सेव्य सेवक भावाशी होतो। सेव्य म्हणजे स्वामी आणि सेवक म्हणजे त्यांचा अनुचर, त्यांच्या आज्ञांचं पालन करणारा। श्री रामचंद्र भगवान हे स्वामी आहेत आणि हनुमान हे सेवक आहेत। हा जो संबंध आहे यालाच दास्य भक्ती असं म्हणतात आणि दास्य भक्तीचे परम आचार्य म्हणून हनुमंतरायांची ख्याती त्रैलोक्यात फाकलेली आहे। पण ते निष्काम सेवा, निष्काम भक्ती कशी करायची हे कसं दाखवतात आणि ती आपण कशी आत्मसात करायची। हनुमंतांच्या चरित्राकडे जर आपलं लक्ष गेलं तर आपल्याला कळेल की मारुतीरायांचं प्रत्येक कर्म हे निष्कामच होतं, प्रत्येक सेवा ही निष्कामच होती। मला अमुक हवं आहे हा त्यांचा भाव कधीच राहिलेला नाही आहे। अगदी बालपणी आपण त्यांचा जर विचार केला तर ज्या वेळेला सूर्यनारायणांकडे त्यांनी विद्या ग्रहण केली, अलौकिक विद्या ग्रहण केली, 9 प्रकारच्या शास्त्रांचं, 9 प्रकारच्या व्याकरणशास्त्रांचं अध्ययन केलं आणि सूर्यनारायणांनी तू सर्वश्रेष्ठ वक्ता झालेला आहेस असं जेव्हा हनुमंतांना सांगितलं, तुझी विद्या पूर्ण झालेली आहे असं सांगितलं, त्यावेळेला स्वाभाविकपणे हनुमंतांनी गुरुदक्षिणा मागितली। तेव्हा सूर्यनारायणांनी म्हटलं, माझाच पुत्र असणारा सुग्रीव हा पृथ्वीतलावर आहे, तू सदैव त्याच्या सोबत राहा, त्याची पाठराखण कर, हीच तुझी गुरुदक्षिणा आहे। आणि हनुमंतांनी शेवटपर्यंत हा शब्द सांभाळला, हा शब्द पाळला। वास्तविक पाहता हनुमंतांची योग्यता, हनुमंतांचं सामर्थ्य हे सुग्रीवाच्या कितीतरी पट श्रेष्ठ आहे। इतकंच नव्हे तर भगवान श्री रामचंद्रांनी, हा उत्तरकांडाचा विषय आहे रामायणातील, पण भगवान रामचंद्रांनी जेव्हा अगस्त्य ऋषींशी संवाद साधला त्यावेळेला हनुमंताबद्दल ते असं म्हणतात की रावण काय किंवा वाली काय यांच्या बळाच्या संमिश्र बळापेक्षाही कितीतरी पट हनुमंताचं बळ अधिक आहे असं मला वाटतं। आणि आपल्याला माहिती आहे की वालीचं बळ हे सुग्रीवाच्या कितीतरी पट अधिक होतं। म्हणजे आपल्यापेक्षा दुर्बल असणाऱ्या अशा एका वानराला मोठं मानून, श्रेष्ठ मानून हनुमान सदैव त्याची पाठराखण करत राहिले। का तर गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं। याच्यात त्यांना काय मिळणार होतं? हनुमंतांनी कोणतंही पद स्वीकारलेलं नाही आहे, त्यांना कोणतंही पद दिलेलं नाही आहे। सुग्रीवाच्या सेनेमध्ये हनुमंतांना कोणतंही पद नाही आहे। अयोध्येमध्ये गेल्यानंतर सुद्धा हनुमान रामरायांच्या बरोबर आहेत, तिथेही त्यांना कुठलंही विशेष पद नाही आहे। पण असं जरी असलं तरी हनुमान सदैव रामकार्यामध्ये स्वतःला झोकून देतात। नव्हे, रामकार्य म्हणजे आपलंच कार्य आहे अशी त्यांची भावना अखंड आहे। पदासाठी, प्रतिष्ठेसाठी कार्य करणारे हे वेगळे असतात आणि निरपेक्ष भावनेनं कार्य करणारे हनुमंतांसारखे महान आचार्य हे वेगळेच असतात। श्री रामरायांची त्यांची भेट झाली, ती पण सुग्रीवाच्या भयग्रस्त अवस्थेचं निराकरण करण्यासाठी हनुमान श्री रामचंद्रांना भेटतात। कारण पंपा सरोवराच्या आसपास रामलक्ष्मणांना विचरण करताना सुग्रीवानं पाहिलं आणि त्याला वाटलं की हे वालीचे हस्तक आहे, म्हणून भयभीत झालेला हा सुग्रीव हनुमंतांना तिथं पाठवतो। आपल्या मित्राचं कार्य करण्यासाठी हनुमान तिथं निरपेक्षपणे जातात, श्री रामरायांना सुग्रीवाच्या बाजूनं वळवतात। पुढं जेव्हा सीतामाईंचा शोध लावण्यासाठी 4ही दिशांना वानरांच्या सेना पाठवल्या जातात त्यावेळेला दक्षिणेच्या तुकडीमध्ये हनुमंत आहेत,
पण त्या तुकडीमध्ये त्यांच्याकडं कोणतंही पद नाही आहे. त्या तुकडीचे प्रमुख आहेत ते अंगद. या अंगदानं हे कार्य, ही वाहिनी पुढे नेलेली आहे. पण ज्या वेळेला हे सर्व वानर एका विचित्र ठिकाणी अडकले आणि आता त्यांना पुढेही जाता येईना, मागेही येता येईना, अगदी त्यांचा प्रमुख असणाऱ्या अंगदानेही हात टेकले, आता माझ्याच्यानं काही होत नाही, मलाच कळत नाही काय करावं. त्यावेळेला हनुमान पुढे येतात आणि त्या वृक्षबिलामध्ये प्रवेश करतात. तिथं स्वयंप्रभेशी चर्चा करतात आणि त्या क्षेत्रातून बाहेर निघून थेट समुद्रापर्यंत सर्व वानरसेना पोहोचते. तिथून पुढे उड्डाण करायच्या वेळेला सुद्धा हनुमंतांकडे कोणतं पद नाही आहे, पण रामकार्य करायचं आहे या एकाच दुर्दम्य इच्छेनं प्रेरित झालेले हनुमान उड्डाण करतात. अनेक रस्त्यामध्ये येणाऱ्या, त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या विघ्नांवर मात करतात आणि पुढे लंकेमध्ये जातात आणि लंकेमध्ये सुद्धा अद्भुत पराक्रम गाजवतात. सीतामाईंचा शोध घेतात, त्यांना परत घेऊन येण्याची इच्छा व्यक्त करतात. सीतामाई नकार देतात, तेव्हा त्यांची राममुद्रिका दिलेली त्याच्या बदल्यात चुडामणी त्यांनी आणलेला आहे, तो रामरायांना देण्यासाठी ते पुन्हा निघतायत. त्याआधी स्वतःच्या जीवावर बेतेल असं भयंकर युद्ध करतात. याच्यातून त्यांना व्यवहारतः काय मिळणार आहे, पण ते विचार करतायत रामदूत रामरायांचं दौत्य करणं हे आपलं जसं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे अनुषंगिक कार्य करणं हेही आपलं कर्तव्य आहे. कारण मी फक्त श्री रामरायांचा दूतच केवळ नाही आहे, तर मी सुग्रीवाचा सचिवसुद्धा आहे. तेव्हा शत्रूचं बलाबल काय आहे हे मला कळलं पाहिजे आणि युद्धात नेमकं कोण जिंकू शकेल हे समजल्याखेरीज माझं कार्य अपूर्ण आहे. म्हणून एकटे हनुमान आपला जीव धोक्यात घालून इतकं प्रचंड वैर या राक्षसांशी उभं करतात आणि अंततोगत्वा लंका जाळून उड्डाण करून रामरायांपाशी पोहोचतात. त्या ठिकाणी सीतामाईंचा शोध लावलेला कळल्यानंतर रामरायांनी हनुमंतांना आलिंगन दिलेलं आहे, तोपर्यंत आलिंगन दिलेलं नाही आहे. तरी सुद्धा हनुमान श्री रामरायांना वंदन करतात आणि आपलं संपूर्ण जीवन त्यांच्या चरणावर समर्पित करतात. लंकेमधल्या युद्ध प्रसंगामध्ये सुद्धा हनुमंतांनी दिव्य पराक्रम तर गाजवलेले आहेतच, पण त्यातही 2 वेळेला त्यांनी संजीवनी बुटी आणण्याचं काम केलेलं आहे. वाल्मिकी रामायण 2 वेळेला संजीवनी बुटी आणली असं सांगतं. एकदा द्रोणागिरी पर्वतावरून, एकदा प्रसरवण नावाच्या पर्वतावर हनुमंतांनी 2 वेळेला ही बुटी आणलेली आहे. महोदय पर्वतावरून. आणि हे सर्व करताना त्यांचा व्यक्तिगत लाभ काय आहे, तसं म्हणायचं झालं तर त्यांचा व्यक्तिगत लाभ एवढाच आहे, रामप्रेम आणि रामरायांची भक्ती. म्हणून समर्थांनी म्हटलं रामसेवा हेच हनुमंतांचं ब्रीद होतं. रामकार्य उतावेळा भक्ता रक्षक सारथी. तुलसीदास म्हणतात रामकाज किए बिना मुझे कहाँ आराम, असं हनुमंतांचं वचन आहे. अयोध्येमध्ये परत आल्यानंतर हनुमंतांनी श्री रामरायांची अद्भुत अशी कार्य केली आणि भगवान जेव्हा पुन्हा वैकुंठात जायला निघाले तेव्हा रामरायांची एक विचित्र आज्ञा हनुमंतांना झाली की तुला या पृथ्वीतलावरती भक्तांच्या रक्षणाकरता राहायचं आहे, जोपर्यंत या पृथ्वीतलावर रामकथा गायली जाईल तोपर्यंत. म्हणजे हनुमंतांना आता रामरायांचं सानिध्य मिळणार नाही आहे, रामरायांपासून दीर्घकाळ त्यांना दूर राहावं लागणार आहे. बाकीच्या करोडो भक्तांना भगवान आपल्या लोकात घेऊन जातात. ते सर्व साकेत लोकांमध्ये निघून गेले. अगदी किडामुंगीपासून
मोठे मोठे ऋषी ब्रह्मर्षी यांना भगवान घेऊन जातात, पण हनुमंतांना या पृथ्वीवर ठेवलं का? स्वतः मासी जाता प्रभू राम राजा. हनुमंत तो ठेविला म्हणजे या पृथ्वीवर ठेविला, या मृत्यू लोकामध्ये ठेविला. याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडून धावे. आणि त्यांनी नुसतं राहायचं नाही आहे, त्यांच्या रामकथा श्रवणाची सोय केली जाईल प्रभूच्या सांगण्यावरून. पण एखाद्या भक्ताला दुःख झालं, आर्तता त्याच्यात निर्माण झाली आणि त्यांनी धावा केला, तर आपलं ध्यान, आपली कथा श्रवण बंद करून हनुमंताला त्याच्या संरक्षणासाठी इकडं धाव घ्यावी लागणार आहे. अशी अट घालून रामराय वैकुंठाला निघून गेले. आणि सहर्ष हनुमंतांनी हे मान्य केलं का? कारण मला अमुक हवं हा भावच त्यांच्या हृदयामध्ये नाही आहे. त्यांना एकच कळतं, माझे स्वामी, माझं सर्वस्व श्री राम भगवान आहेत. हा देह, मन, अंतःकरण, प्राण सर्व काही त्यांनाच समर्पित मी केलेलं आहे. त्यांची आज्ञा हेच माझं जीवन आहे. मला स्वतंत्र अस्तित्व नाही. राम हे माझे नियंता आहेत. म्हणून अशा या महान सेवाव्रती, निष्काम सेवाव्रती असणाऱ्या हनुमंतांना आपण शरण जाऊया आणि त्यांच्याकडून हा कर्मयोग, हा भक्तियोग, दास्यभक्ती, सेवाव्रत आपणही आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. श्री रामराय म्हणतील तसं, श्री रामराय सांगतील ते, श्री रामराय ठेवतील तसं, अशी वृत्ती माझी निर्माण करणं म्हणजेच हनुमंतांच्या चरित्राकडे पाहून स्वतःला त्यानुसार बदल स्वतःमध्ये करत निष्काम भावनेनं सेवाव्रतामध्ये स्थिर होणं हे आहे. अशा प्रकारे हनुमंतांची कृपा जर आपल्यावर झाली तर आम्हीसुद्धा या रामकार्यामध्ये निष्कामपणे काहीतरी करू शकू आणि देव, देश, धर्म आणि अर्थात आत्मोद्धार याच्यासाठी नक्की झटू शकू. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.